नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट। आज आपलं थिक लाईन कसं ड्रॉ करायचं आहे ते शिकत आहोत। कालच्या सिरीजमध्ये डे 1मध्ये आपण लाईन कसं ड्रॉ करायचं ते शिकलो। आज मेहंदी सिरीजची डे 2 आहे, तर त्यात आपण थिक लाईन कसं ड्रॉ करणार आहोत ते शिकत आहोत। तर फर्स्ट मी 4 लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत। त्या 4 लाईनमध्ये स्पीड आणि प्रेशर तुम्हाला सेम ठेवायचं आहे। स्पीड आणि प्रेशर कमी जास्ती नाही झाली पाहिजे। तर आपण आता 4 लाईन ड्रॉ करून झाल्याच्या नंतर मिडलचे 2 लाईनमध्ये एका सेम प्रेशरमध्ये आपण कोन सोडणार आहोत। सेम प्रेशरमध्ये कोन सोडूनच त्याला हे करायचं आहे, स्लोली सोडत जायचं आहे। ते सोडून पूर्ण झाल्याच्या नंतर ना आपण फिनिशिंग लाईन द्यायची आहे। त्यावर एकदा द्या किंवा दोनदा द्या, ते तुमच्यावर असतं। पण शक्यतो फिनिशिंग लाईन दिली तर कसं ते उठून दिसत असतं। मी अजून एकदा का दाखवत आहे, कारण की काही पोरी काय करतात की बाबा लाईन सर्क्युलर मोशनमध्ये फिल करतात। सर्क्युलर मोशनमध्ये फिल करणं पूर्णपणे चुकीचं आहे। ते कसं होतं आहे, त्यात लाईट आणि डार्क असं दिसून येतं। आपल्याला थिक लाईन ड्रॉ करायची म्हणजे तिथं थिकच लाईन असली पाहिजे, एकच प्रेशरमध्ये लाईन ड्रॉ झालेली पाहिजे। थिक जर लाईट झाली तर तिथं आपलं स्किन दिसून येणार, काही ठिकाणी डार्क स्टेन दिसणार, काही ठिकाणी लाईट स्टेन दिसणार। मग तसं होऊ नये म्हणून आपण एकच प्रेशरमध्ये कोन सोडणार आहोत, आणि ती पद्धत म्हणजे राईट पद्धत आहे। तुम्हाला जर अजून काही पुढं शिकायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। तुम्हाला